आजकालच्या जगात गुगल पे, फोन पे यासारखे पेमेंट ऍप वापरून लोक अगदी मॉल पासून ते छोट्या भाजीपाला विक्रेत्याकडनं खरेदी व्यवहार करत असल्याचं दिसून येतं। हीच बाब लक्षात घेऊन सरकार विचार करत आहे की यूपीआय ऍप द्वारा पेमेंट केल्यावर चार्जेस लावायचे, जसं जीएसटी चार्जेस लावतात तसंच प्रत्येक पेमेंटवर चार्जेस लागणार। पण हे चार्जेस काळजी करू नका, तुम्हाला नाही लागणार, हे चार्जेस दुकानदाराला लागणार। पण इथं पुढचा प्रश्न हा येतो की दुकानदार ते चार्जेस तुमच्याकडनं वसूल करणार। जसं की बऱ्याच दुकानात आपण पाहिलं असेल की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केलं की 2% एक्स्ट्रा पेमेंट करावं लागतं। नियमाप्रमाणे खरं तर 2% जे डेबिट कार्डवर चार्जेस असतात ते दुकानदारांना द्यावं लागतात बँकेला। पण दुकानदारही हुशार असतात, ते व्यापारी आहेत, ते कधी स्वतःचं नुकसान करून घेत नाहीत, ते 2% चार्जेस तुमच्याकडनं घेतात। त्याचप्रमाणे यूपीआय पेमेंटवर जर एक्स्ट्रा चार्जेस लावले तर त्याचा फटकाही ग्राहकांना सोसावे लागेल। त्यामुळे बरेच ग्राहक यूपीआय वापरणं बंद करतील, पुन्हा कॅश पेमेंटवर भर देतील।